एका ताईची मला कमेंट आली होती की माझ्या कटोरी ज्या आहेत त्या दोन्ही एकाच बाजूच्या होतात किंवा एकसारख्या होतात अशी. तर इथं बघा अशा पद्धतीने खडूने मार्किंग करून घ्यायचं आणि ते मार्किंग जे आहे ते वर आलं पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं. त्याच्यानंतर बघा या पद्धतीने कटोरीची घडी घालायची आणि इथं आडवा टक्स टाकायचा 1.5 इंचावरती आणि उभा टक्स टाकायचा 2.5 इंचावरती. हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर आता याला आपल्याला घ्यायची टिप मारून. तर सर्वात आधी आपल्याला एक टिप अशी सहज मारायची आहे आणि नंतर आपल्याला दुसरी टिप मारताना लॉक करायचं आहे बघा या पद्धतीने. तर इथं आपली एक कटोरी तयार झाली. हे बघा अशा समोरासमोर कटोऱ्या दोन्ही ठेवायच्या आहेत. हे बघा या पद्धतीने फिरवून घ्यायची कटोरी म्हणजे बरोबर दोन्ही वेगवेगळ्या बाजूच्या तयार होतात. तर बघा इथे 1.5 इंचावरती आडवा टक्स घेतला, उभा टक्स 2.5 इंचावरती घेतला, एक टिप बरोबर त्या मार्किंग वरून मारून घेतली, कट करून घेतलं आणि आता दोन्ही साईडला हे बघा लॉक करून घेतलं. या पद्धतीने बघा दोन्ही खडूचे मार्किंग जे आहे ते समोरासमोर वर आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा इथं गावाकडच्या महिलांना कटोरीचं टोक जास्त आवडत नाही. तर कटोरीचं टोक चपट दिसावं यासाठी बघा या पद्धतीने मी कटोरीचा टक्स हे बघा मध्यभागी दुमडून घेत असते आणि टिप मारत असते. ज्यांना कटोरीचा टोक हवा आहे त्यांच्यासाठी अशी पद्धत वापरायची नाही. हे बघा या पद्धतीने दोन्ही कटोऱ्या आपल्या बरोबर वेगवेगळ्या बाजूच्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून नक्कीच सांगा.